नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर नवरात्र म्हटलं तर उत्सव आणि आनंद. नवरात्रीचे 9 दिवस खूप पवित्र आणि महत्त्वाचे मानले जातात. या दिवशी आपण 9 दिवस देवीची मनोभावे पूजा करत असतो. देवीला नैवेद्य 9 कलर आपण वेगवेगळे कलर परिधान करत असतो. तर अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माता राणी तुम्हा सर्वांच्या इच्छा लवकरच पूर्ण करू. नवरात्रीचा पहिला दिवस 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवशी आहे. तर या दिवशी मातेच्या पहिल्या रूपाची म्हणजे शैलपुत्री देवीचे पूजन केले जाते. या दिवशी देवीला गाईचे शुद्ध तूप किंवा त्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. त्यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य लाभते आणि सर्व रोगांपासून आपली मुक्तता होत असते आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतात. या देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ओम देवी शैलपुत्रे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस 23 सप्टेंबर वार मंगळवार आणि शुभ रंग आहे लाल. या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. या दिवशी देवीला साखर किंवा फुटाणे याचा नैवेद्य अर्पण करतात. त्यामुळे आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या कुटुंबावर माता राणीची कृपादृष्टी राहते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी ओम देवी ब्रह्मचारिणी नमः या मंत्राचा जप करावा. नवरात्रीचा तिसरा दिवस 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार. तर 25 सप्टेंबर वार गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीया तिथी यावर्षी आलेली आहे. तर या दिवशी 24 सप्टेंबर रोजी निळा रंग आपल्याला परिधान करायचा आहे आणि 25 सप्टेंबर रोजी पिवळा रंग परिधान करायचा आहे. तर या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवतात आणि या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ओम देवी चंद्रघंटाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. तर तृतीया तिथी आल्यामुळे नवरात्रीच्या चौथ्याच दिवशी आपल्याला शुभ रंग पिवळा परिधान करायचा आहे आणि नैवेद्य आणि माळ आपल्याला तीच घालायची आहे. आता नवरात्रीचा पाचवा दिवस 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार आणि शुभ रंग आहे हिरवा. या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून गोड भजी किंवा मालपुवा याचा नैवेद्य दाखवला जातो आणि या देवीला मनोभावे पूजा केल्यास आपला बौद्धिक विकास होतो आणि बौद्धिक शक्ती मिळते. त्यासाठी ओम ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः याच मंत्राचा जप करू शकतो. तसेच या दिवशी पंचमी तिथीसुद्धा आलेली आहे. तर पंचमी तिथीच्या सेवासुद्धा आपल्याला याच दिवशी करायच्या आहेत. नवरात्रीचा 6वा दिवस 27 सप्टेंबर वार शनिवार. या दिवशी शुभ रंग आहे राखाडी. तर या दिवशी स्कंदमातेचे पूजन केले जाते. या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ओम देवी स्कंदमातेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. नवरात्रीचा 7वा दिवस 28 सप्टेंबर रविवार. शुभ रंग आहे केशरी. या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि या देवीला प्रसन्न करण्यासाठी ओम देवी कात्यायने नमः या मंत्राचा जप करावा. नवरात्रीचा 8वा दिवस 29 सप्टेंबर वार सोमवार आणि शुभ रंग आहे मोरपंखी. या दिवशी मातेच्या कालरात्री या रूपाची पूजा केली जाते आणि नैवेद्याला गुळ अर्पण केला जातो. तर या देवीला प्रसन्न करण्यासाठी ओम कालरात्रेय नमः या मंत्राचा जप करावा. नवरात्रीचा 9वा दिवस 30 सप्टेंबर मंगळवार. शुभ रंग आहे गुलाबी. या दिवशी महाअष्टमी आहे. तर या दिवशी महागौरी या देवीच्या रूपाची पूजा केली जाते आणि नैवेद्याला खोबरे, नारळ किंवा खीर हे नैवेद्य म्हणून दाखवावे आणि या देवीला प्रसन्न करण्यासाठी ओम देवी महागौरेय नमः या मंत्राचा जप करावा. त्यामुळे आपले दुःख नाहीसे होतात. नवरात्रीचा 10वा दिवस 1 ऑक्टोबर वार बुधवार आणि या दिवशी शुभ रंग आहे जांभळा.
तर या दिवशी सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. या देवीला तीळ किंवा त्यापासून बनवलेला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवतात. तर या देवीला प्रसन्न करण्यासाठी चा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, ओम देवी सिद्धिदात्रे नमः. आणि 2 ऑक्टोबर वार गुरुवार रोजी येणार आहे आपला दसरा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मुळीच विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील मुळीच विसरू नका.